Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तक आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन अजूनही सुरू आहे. या आंदोलनाला उत्तर काय मिळणार सरकारकडनं याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे, संपूर्ण देशाला आहे. तरुणांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे की नेमकं यात घडणार काय पुढे आणि आपल्याला मिळणार काय यातनं. पण त्याचबरोबर या आंदोलनाच्या अनुषंगानं सततची एक चर्चा आहे ती म्हणजे की त्या दिवशी तिथं जंतर मंतरवर आलेल्या आंदोलकांना झालेली मारहाण. या जंतर मंतरवरच्या आंदोलनातनं अनेक जण आपली मतं व्यक्त करतायत. जे पाहिलं, जे त्यांनी अनुभवलं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातनं समजून येते ती म्हणजे सरकारची भूमिका आणि तिथल्या आंदोलनकर्त्यांची भूमिका किंवा तिथं नेमकं घडतंय काय. मी तर इथे स्टुडिओमध्ये आहे, पण जे लोक तिथं जाऊन आलेत त्यांनी तिथं काय काय पाहिलं हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. भलेही आज CJI सूर्यकांत यांनी असं म्हटलं असेल की मला काही ते व्हिडिओ बघायचे नाहीत कारण तितक्या वेळ नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला लोकांनी जे पाहिलेलं आहे ते समजून घेतलं पाहिजे, ऐकलं पाहिजे की कोण चुकतं आहे याचं उत्तर हवं असेल तर तिथल्या लोकांचे अनुभव आपल्याला फार महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि अशीच एक व्यक्ती आत्ता आपल्यासोबत जोडली गेलेली आहे जिचं नाव आहे इरावती कर्णिक. स्वतः ती नाटककार, पटकथाकार आणि लेखिका आहे, जिनं जंतर मंतरवर ज्या दिवशी विद्यार्थ्यांना, आंदोलनकर्त्यांना मारहाण झाली त्या दिवशी ती तिथं होती आणि तिनं हा सगळा अनुभव घेतलेला आहे, हे आंदोलन तिनं पाहिलेलं आहे. तर तिच्याशी आपण बोलून माहिती घेणार आहोत की तिनं इथं काय पाहिलं आणि नेमकं काय तिथे घडत होतं. इरावती, स्वागत आहे तुझं मुंबई तक मध्ये. नमस्कार. हाय हाय. तर सगळ्यात पहिले हा प्रश्न आहे ते म्हणजे की मुळात जंतर मंतरवर तुला का जावंसं वाटलं. म्हणजे जेनझींचं आंदोलन आहे असंच याच्याकडे पाहिलं जातं, इतरही लोक आहेत, पण तू जिथं विद्यार्थ्यांना शिकवतेस, आता तू बऱ्याच मोठ्या भूमिकेत आहेस, तुझे चित्रपट सुद्धा आलेले आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये तुला तिथं जंतर मंतरवरचं आंदोलनात सहभागी व्हावं किंवा बघावं असं का वाटलं. कुठेतरी माझा आता विद्यार्थ्यांशी खूप जास्त संबंध येतो, त्यामुळे तरुणांशी खूप जास्त संबंध येतो आणि त्यांच्या भविष्याबद्दल मला त्यांच्यात इन्व्हेस्टेड वाटतं. आपण ज्या प्रकारचं जग आपल्याला ज्या प्रकारच्या जगात जगायला मिळालं, तर त्यातला कुठेतरी सुधारणा घडवून आपण ते जग त्यांच्या हवाले करावं असं कुठेतरी वाटतं. माझ्या नशिबाने मला खूप चांगले टीचर्स प्राप्त झाले मी तरुण असताना आणि त्यांचं माझ्या आयुष्यात प्रचंड मोठं योगदान आहे. माझी विचारसरणी घडवण्यात असेल, माझ्या कलात्मक चॉईसेसच्या बाबतीत असेल, तर कुठेतरी आपण सुद्धा आपल्या पुढच्या पिढीच्या बाबतीत ती तत्परता, ती जबाबदारी दाखवावी असं वाटलं. आणि मला माहिती नाही खरं तर, म्हणजे त्याला काही फार लॉजिक नव्हतं. हे सगळं वाढत 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 जात होतं, त्याच्याकडे माझं लक्ष होतं आणि हे कदाचित थोडं पोएटिक वाटेल, पण एक आतला आवाज असतो कुठेतरी, एक प्रेशर आल्यासारखं वाटलं की नाही, ही एक अतिशय महत्वाचा क्षण आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि तिथे आपण सॉलिडॅरिटी दाखवायला उपस्थित असणं हे अतिशय गरजेचं आहे. तर त्यामुळे मी तिकीट बुक केलं आणि गेले. मी खरं तर फार विचार करत बसले नाही की आपण तिथे जाण्याचा अर्थ काय आणि नक्की नेमकं आपलं तिथे काय योगदान मिळणार वगैरे, पण मला असं वाटलं नाही, आपण आता तिथे असायला हवं, त्यामुळे मी उठून गेले. खरं तर तुझ्यासारख्या विचारी मुलीकडनं असं उत्तर येणं माझ्यासाठी थोडासा धक्कादायक आहे. आतून आवाज आला आणि गेलीस, कारण त्याच्यात काही विचार आहे असंच अनेकांना वाटतं आहे आणि म्हणून लोक तिथं जात आहेत असा आरोप सुद्धा होतोय. असो, पण तू जेव्हा तिथं गेली होतीस तेव्हा तू काय पाहिलंस, त्या आंदोलनात काय पाहिलंस, तिथं जंतर मंतरवर काय पाहिलंस, किंवा जेव्हा तू तिथं पोहोचलीस तिथे पोहोचेपर्यंत तू काय काय पाहिलंस. आम्ही पोहोचणं त्यांनी खूप जास्त कठीण करून ठेवलं होतं. मेट्रो स्टेशन्स ब्लॉक केलेली होती, मुलांना बाहेर पडता येत नव्हतं. अनेक जण आले होते आंदोलनाकरता, विशेषतः जे अडकून पडलो होतो आम्ही अनेक साऱ्या मेट्रो स्टेशन्स मध्ये. पण कसं बसं इथून तिथे आतल्या आत मेट्रोनी ये जा करत करत आम्ही बाहेर पडलो. जनपदच्या इथे पोहोचेपर्यंत सुद्धा आम्ही टॅक्सीवाला केला, रिक्षा केली, त्यांनी आम्हाला अर्ध्या ठिकाणी सोडलं. इथनं सगळा रस्ता ब्लॉक आहे, तिथनं रस्ता ब्लॉक आहे, असं आम्ही फिरत फिरत फायनली जनपदच्या इथे उतरलो आणि मग तिथून आम्ही पुढे चालत गेलो. वातावरण इलेक्ट्रिक होतं, प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे तरुण उपस्थित होते. सगळ्यात विशेष म्हणजे विविध क्लासचे, विविध कास्टचे, विविध भाषांमधले, विविध बॅकग्राऊंडचे, म्हणजे तामिळनाडू म्हणू नका, नागपूर म्हणू नका, ओरिसा म्हणू नका, विविध ठिकाणून आलेली तरुण मुलं मुली होती. आणि तरुण म्हणजे अगदी 13-14 वर्षाच्या मुलांपासून पुढे जे काही 20शीतले 30शीतले आणि वयस्कर असे
अशी माणसं मी तिथे पाहिली. अतिशय जोशात नारेबाजी चाललेली होती. सगळ्यांना कल्पना होती की आपण तिकडे एक अहिंसक शांतिपूर्ण प्रदर्शन करायला आलेलो आहोत. कोणत्याही प्रकारची हिंसक वृत्ती तिथे दिसून येत नव्हती. मला एक मुलगी म्हणून किंवा बाई म्हणून एक खूप मोठी जाणवलेली गोष्ट अशी की तिथे अतिशय सेफ वाटत होतं. कोणाहीकडनं चुकीच्या नजरेने कधी बघितलं गेलं नाही, विचित्र हात लागलाय, काही धक्के लागलेत, काहीही झालं नाही. तिथली मुलं आणि पुरुष विशेषतः मुलींची, बायकांची प्रचंड काळजी घेताना दिसत होते आणि अनोळखी माणसं एकमेकांना मदत करत होती. म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत असेल, आम्ही सगळेजण एका पॉइंटला थांबलो होतो, भयंकर गरम होत होतं, तर एकमेकाला वारा घालणं असेल, इलेक्ट्रॉल आणून देणं असेल, त्याच्यानंतर लाठीचार्ज झाला तेव्हा जखमी माणसांना आणलं तेव्हा त्यांना फर्स्ट एड करून देणं असेल, कोणीही हे बघत नव्हतं की आपण इथे कोणाबरोबर आलो होतो किंवा आपण ज्याची मदत करतोय ते आपल्या ओळखीचे आहेत का. सगळेजण तिथे त्या कॉज मध्ये विश्वास आहे म्हणून उपस्थित होते आणि एकमेकाची मदत करत होते, एकमेकाला मदत करत होते. तू म्हणतेस त्याप्रमाणे मदत करत होते तिकडे, म्हणजे असं काही अनसेफ वाटत नव्हतं एक महिला मुलगी म्हणून सुद्धा, तुला असं तुझं म्हणणं आहे. पण मग अचानक अशा पद्धतीनं हे लाठी हल्ला झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, पोलिसांवर सुद्धा हल्ला झाला अशी बातमी येते, अशा म्हणजे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. नेमकं मग त्यावेळेस घडलं काय होतं? तू होतीस तिथं जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा? हो, पोलिसांवर हल्ला झाला तेव्हा मी नव्हते, ते मी पाहिलेलं नाहीये. पण आणि ते 20 तारखेचे व्हिडिओज आहेत की नाही मला कल्पना नाही. पण आम्ही जेव्हा तिकडे होतो तेव्हा बॅरिकेड जे लावलेले होते ते जंतर मंतरला प्रचंड मोठ्या गर्दीला ट्रॅप करून टाकलेलं होतं पोलिसांनी. आणि मार्च सुरू झालाय नाही झालाय या बाबतीत जॅमर लावल्यामुळे काही कम्युनिकेशन होऊ शकत नव्हतं. त्यामुळे मेसेजेस जात नव्हते, नक्की काही माहिती, क्लॅरिटी काही कळत नव्हती. संसदेत काय चालू आहे, काय निरोप आला, चर्चा होणार आहे नाही होणार आहे, काही माहिती मिळत नव्हती जॅमर्समुळे. तर त्यामुळे पोलिसांवरती विश्वास ठेवून आम्ही चालत होतो आणि पोलिसांनी आम्हाला खूप तास गोल 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 फक्त त्या जंतर मंतरच्या आवारात चालत ठेवलं होतं. दमवून टाकण्याचा प्लॅन होता. आणि जेव्हा जेव्हा मुलं विशेषतः पुढच्या बाजूला असलेली किंवा संसदेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या जवळ असलेली तिकडे, म्हणजे केरळा भवनच्या तिकडे पहिला लाठीचार्ज झाला सकाळी, तर तिकडचे बॅरिकेड्स काढा, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला मार्च सुरू करू द्या, हे मुलं तिकडे बॅरिकेड हलवून पोलिसांशी बोलायचा प्रयत्न करत होती आणि तिथे लाठीचार्ज सुरू झाला. तर त्यामुळे मुलांकडनं, आणि आम्ही अगदी त्या लाठीचार्जच्या ठिकाणी नव्हतो, आम्ही साधारण एक 800 ते 1000 मीटर लांब होतो तिथून. पण एक बोंबाबोंब झाली, ओरडाआरडा झाला आणि मग बघता बघता जखमी मुलं आणि वेगवेगळ्या वयातली माणसं येताना दिसली. तर त्यामुळे तिकडे अचानक ते उसळलं आणि सुरू झालं. लाठीचार्जची तयारी मात्र पहाटेपासून पोलीस करून आलेले होते. RAFचे जवान त्यांची शील्ड्स, त्यांच्या लाठ्या, टिअर गॅसची, त्यांच्या गन्स वगैरे हे सगळं घेऊन ते तिकडे सकाळी 6 पासून तयार होते. तर त्यामुळे सिक्युरिटीसाठीची तयारी म्हणता येईल किंवा हे ठरलेलं होतं हेही म्हणता येऊ शकतं. पण तिथे लाठीचार्ज झाला. त्याच्यानंतर पोलिसांनी आम्हाला एका दिशेने पाठवलं की तुम्ही इथनं गेलात तर तुम्हाला बाहेर पडता येईल म्हणून. पण अजिबात तिथे बाहेर पडायला जागा नव्हती. तिकडे अभिजित दिपकेच्या ट्रकवर त्याचं भाषण चालू होतं. पोलिसांनी नुकताच त्याचा माईक तोडला होता. आणि मग RAFचा लाठीचार्ज तिथे सुद्धा सुरू झाला. तिकडे काही मुलांनी आणि काही पुरुषांनी अक्षरशः ह्युमन चेन करून, साखळी करून, काही आम्हाला मुलींना, बायकांना त्या पॅरापिटच्या भिंतीच्या इथे आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला. पण तिकडे एक साधारण स्टॅम्पीड टाईप सिच्युएशन सुद्धा तयार झाली होती. लोक पडत होती, धावत होती, भयंकर गोंधळ होता. तो एक दुसरा लाठीचार्ज मी पाहिला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेरच्या बाजूला येत होतो, कारण दिवसभर उभं राहिल्यामुळे काहीतरी चहा पाणी काहीतरी करू असा एक हे होता. तर बाहेरच्या बाजूला आल्यावरती आम्हाला राजीव चौकच्या दिशेने चालायला सांगत होते, बाकी सगळ्या बॅरिकेड्स बंद होत्या. आणि तिथे मग टिअर गॅस हे करायला लागले, टिअर गॅसची एक्सप्लोजन सुरू झाली. आणि म्हणजे जवळजवळ गोळीबार व्हावा असा आवाज तिथे येत होता, कारण कॉन्स्टंटली टिअर गॅस फोडला जात होता. डोळे वाहत होते, झोंबत होते, अंगाला झोंबत होतं, लोक खोकत होती, भयंकर भयंकरच त्रासात दिसले सगळे. आणि पुन्हा तरुण तरुण पोरं होती, म्हणजे 18-20 वर्षाची, 20शीतली, अर्ली 20s मधली वगैरे अशी मुलं तिकडे होती. मी जे काही पाहिलं त्याच्यामध्ये तरी त्यांचा हिंसाचार दिसला नाही. ती खूप आक्रस्ताळेपणे घोषणा देत होती, 100%. ती अतिशय आक्रमकपणे घोषणा देत होती.
पण ती त्याच वेळेला पोलिसांना आय लव्ह यू म्हणत होती, ती पोलिसांना फुलं देत होती, ती पोलिसांना खायला देत होती, पाणी देत होती, त्यांना वारा घालायचा प्रयत्न करत होती. पण ती तिकडे प्रोटेस्ट करायला आली होती, त्यामुळे ती तिकडे प्रोव्होकेटिव्ह घोषणा देणं त्यांच्याकडनं अपेक्षित होतं. हो, आणि मी म्हणजे त्याही पेक्षा भयानक म्हणजे मी तिकडे दगडफेकीत सुद्धा अडकले. अच्छा. एका पॉइंटला आम्हाला तिथनं बाहेर काढल्यासारखं केलं आणि एका गल्लीत पाठवलं, आणि मग तिकडे आम्हाला आधी सांगितलं ते सिव्हिल क्लोथिंग मधले पोलीसच आहेत, पण ते दगडफेक करत होते. तर त्यामुळे ते कोण होते मला माहिती नाही. लाठ्या दगडफेक करून ते सिव्हिलियन्सना मारत होते. आणि भयंकर मग तिकडे हिंस्र वातावरण तयार झालं. आणि एका पॉइंटला आम्हाला आता इथून आपण बाहेर पडणार आहोत का नाही, कुठल्या दिशेने कसे जाणार आहोत, काय करायचंय. आम्ही एका ठिकाणी टिअर गॅस पासून लपायला म्हणून एका बिल्डिंग मध्ये शिरायचा प्रयत्न केला. तिथे अतिशय धसमुसळपणाने आम्हाला पोलिसांनी धरून बाहेर काढलं. आता वास्तविक पाहता नियम आहे की बायकांना या फक्त लेडी कॉन्स्टेबल हात लावू शकतात, पण असं नव्हतं. मला एका पुरुष पोलिसांनीच माझा हात धरला, अतिशय हिंस्त्रपणे तिथून खेचून काढून ढकलून दिलं एका गल्लीमध्ये, जिथे नंतर दगडफेक सुरू झाली. तर फारच भीषण वातावरण होतं. म्हणजे मला प्रेक्षकांना एक सांगायचं आहे ते म्हणजे आपण प्रियांका गांधींना ज्या पद्धतीनं म्हणजे त्या पोलीसच्या व्हॅनमध्ये टाकताना पोलिसांनी ढकललं होतं ते पाहिलेलं आहे. तिथं हे सरसकट चालू होतं, आणि हे सरसकट चालू होतं. आणि जिथं मारहाण झाली आंदोलनाच्या ठिकाणी, पोलिसांकडनं लाठी हल्ला झाला, तिथंही अशा पद्धतीनं मुलींना अत्यंत वाईट पद्धतीनं काठीनं भोसकलं जात होतं, त्यांना ढकललं जात होतं, हात लावले जात होते. इरावतीचं आणखीन एक उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे. म्हणजे आंदोलन बघायला गेलेला, आतल्या आवाजामुळे केवळ आंदोलन बघायला ती गेली होती, कुठल्याही विचारानं तिथं ती गेली नव्हती, पण तरी सुद्धा तिला हा अनुभव आलेला आहे. विचाराने गेली नव्हती म्हणजे माझा त्यांच्या कॉजवरती 100% माझा त्यांना पाठिंबा आहे. गेली 12 वर्ष ज्या प्रकारची मुस्कटदाबी चालू आहे त्याच्या विरोधात उभं राहणं, याचा मी वारंवार प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे माझ्या विचारसरणीला न पटणारं हे सरकार आहे याबद्दल मी बोलायला कचरत नाही. तर तो विचार होताच. पण मुंबईतनं उठून दिल्लीत 20 तारखेला जायची काय गरज होती असं विचारलं तर मग माझी ती एक आतली गरज होती. मला त्या मुलांसाठी जाऊन तिथे उभं राहावं असं वाटलं. मला म्हणजे खरं तर हाच मुद्दा होता, ते म्हणजे की इथं आरोप केला जातोय की विशिष्ट विचारसरणीचेच लोक याच्यामध्ये आहेत, ज्यांना अराजकता पसरवायची आहे तेच लोक या आंदोलनात आहेत. पण आतला आवाज येणारे सुद्धा लोक आंदोलनात जातात आणि त्यांना असा वाईट अनुभव येतो. हे इरावती तुझ्या उदाहरणावरनं लक्षात येत आहे. महिला मुलींना झालेली धक्काबुक्की तू पाहिलीच नाहीस तर तू अनुभवली सुद्धा आहेस. तर हे सगळं जेव्हा तू बघत होतीस तेव्हा तुला काय वाटत होतं? यंत्रणेबद्दल काय वाटत होतं? पोलिसांबद्दल काय वाटत होतं? जे की सुरक्षेसाठी तिथं असायला हवेत होते तिथं, तर त्यांच्याकडनं अशी मिळालेली वागणूक याच्याबद्दल तुला काय वाटत होतं त्यावेळेस जेव्हा तुला ढकललं गेलं किंवा खेचलं गेलं तेव्हा? नाही, मला एक बेसिक माणुसकी बद्दल यांच्या संशय येत होता की खरं तर हा सगळा प्रकार जेव्हा सुरू झाला तेव्हा मुलं ज्या प्रकारचे प्रश्न विचारत होती त्याच्यात काहीच अवाजवी नव्हतं. आपल्या शिक्षण व्यवस्थेची जी काही आता परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने पेपर लीक्स होत आहेत, ज्या पद्धतीच्या शाळा चालवल्या जात आहेत, ज्या पद्धतीने कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये करप्शन आलेलं आहे, त्याबद्दल विचारण्याचा हा आपल्या विद्यार्थ्यांना हक्क आहे. तर ती त्यांना हक्काचे प्रश्न ते विचारत होती. अशा वेळेला बरोबर आहे, समोरासमोर बसून आपण डायलॉग करू आणि आपण हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. आम्ही तुमच्या भविष्यात तितकेच इन्व्हेस्टेड आहोत, हे जर समोरून वक्तव्य आलं असतं तर गोष्टी इतक्या पेटल्याच नसत्या. मुळात इगोवरती घेतल्यामुळे याला एक वेगळंच वळण मिळालं. तर त्यामुळे मला संवाद साधण्याशी या सरकारला एवढा का प्रॉब्लेम आहे मला कळत नव्हतं. दुसरी गोष्ट, पोलिसांना तिकडे बरोबर ते त्यांचं काम करायला आलेले आहेत, पण मग पोलिसांना विचारसरणी नसते का? म्हणजे मला हा प्रश्न पडतो की जी माणसं पोलिसात आहेत त्यांना सेन्सिटिव्हिटी, त्यांना त्यांची मोरॅलिटी, त्यांची प्रिन्सिपल्स, त्यांच्या व्हॅल्यूज नसतात का? त्यांना त्यांची मुलं नसतात का? त्यांची मुलं त्यांचं शिक्षणातलं भवितव्य उज्ज्वल असावं असं त्यांना वाटत नाही का? किंवा ही जी तिकडे मुलं सगळी आलेली आहेत ही तुमच्या मुलांसाठी सुद्धा तिथे लढा देत आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही का? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आले. किंवा तुम्हाला मारण्याचे आदेश आहेत, किती जोरात मारायचे याचे आदेश नाही आहेत ना, तुम्ही त्यांना मदतही करू शकता. इतक्या हिंस्त्रपणे डोक्यात लाठ्या घालून, खिळी असलेल्या काठ्या वापरून, पोटात भोगसून, पाठीत भोगसून, ही कोणती अमानुष पद्धत आहे प्रोटेस्टर्सशी डील करायची? कोणत्याही डेमोक्रेसीमध्ये प्रोटेस्ट करणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. अशा वेळेला या अशा प्रकारची हिंस्त्र ऍक्शन
म्हणजे खरंच मला तिथे असताना तर भांबावल्यासारखं झालं होतं. एवढ्या लॉजिकली तिथे विचार करण्याची परिस्थिती नव्हती. आपण यातनं वाचणार आहोत का, आपण आता मार खाणार का, आपलं काय होणार, आपण आता पोलीस स्टेशनला जाऊनच हे सगळं शांत होणार का, काही कळेनासं झालं होतं. खूप म्हणजे ऑलमोस्ट दंगलीसारखं वातावरण तिकडे तयार झालेलं होतं. टिअर गॅस होता, ओरडाआरडा होता, दगड होते, मारहाण होती आणि लोक वाटेल तसे वाकडे तिकडे धावत होते. धावताना पडत होते. त्यांच्यावरून आरएएफ जवान धावत चाललेले होते. तर ते भयंकर होतं सगळं. तर तिथे मी इतकी लॉजिकली विचार करू शकत नव्हते. पण सेन्सिटिव्हिटी बद्दल मात्र वारंवार प्रश्न पडत होता, की म्हणजे पोलिसात गेलं किंवा या अशा प्रकारच्या सिक्युरिटी फोर्सेसमध्ये गेलं, की आपला माणूस पण घरी सोडून जायचं असतं का? आपल्याला आपल्या देशाचं भलं व्हावं याचसाठी ही मुलं उभी आहेत. शिक्षण संस्था सुधारावी हे देशाचं भलं करण्याकरताच या डिमांड्स आहेत ना. तर हे न समजण्यासारखी ही माणसं आहेत का? जर ती अशा प्रकारच्या सिक्युरिटी फोर्सेस आणि पोलिसात भरती झालेली आहेत, तर मग ती माणुसकी कुठे गेली हे काही कळत नव्हतं तिथे. तू जसा अनुभव सांगितलास त्याप्रमाणे माणुसकी ही तिथं दिसत नव्हती. अर्थात तू जसा उल्लेख केलास त्याच्यावरनं असं दिसतंय ते म्हणजे की पोलीस ही माणुसकी दाखवायला तिथं तयार नव्हते. त्यांना तिथं येऊन मारहाण केली आणि त्यावेळेस ते विचार करत नव्हते की कोण आहे आपल्यासमोर, स्त्री आहे, लहान मुलगी आहे, मुलगा आहे लहान, याचा विचार न करता ते निव्वळ मारहाण करत होते. पण या सगळ्यामध्ये तुला आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत का? तू म्हणालीस की ते घोषणा देत होते, प्रोव्होकेटिव्ह घोषणा देत होते, तर मग ते कोणत्या घोषणा देत होते हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते आक्रमक होते तर त्यांच्या म्हणजे आक्रमकता कशासाठी होती, काय आक्रमक पद्धतीनं ते बोलत होते, तू तिथं काय अनुभवलंस, काय ऐकलंस आणि तुला काय वाटलं एकूणच ते बघून? घोषणा ह्या इन्कलाब जिंदाबाद या घोषणा होत्या, जय भीम या घोषणा होत्या. त्याच्यानंतर काय काय रेझिग्नेशन म्हणजे ह्यांच्या धर्मेंद्र प्रधानांचं रेझिग्नेशन मागणाऱ्या घोषणा होत्या. आणि काय ट्रू जेनझी स्टाईल मध्ये म्हणाल तर अनेक सारे शिव्या असलेल्या सुद्धा घोषणा होत्या. म्हणजे ती त्यांची भाषा आहे, त्यांना सेन्सरशिप कळत नाही, ते सेन्सरशिप सोबत वाढलेले नाही. त्यांचं मीडियम ऑफ एक्सप्रेशन हे इंटरनेट असल्यामुळे तिकडे काही कुठली सेन्सरशिप नसते भाषेवरती. त्यामुळे ती त्यांची मोकळी भाषा आहे. ते त्या भाषेमध्ये त्यांनी पोस्टर सुद्धा केलेली होती, घोषणा सुद्धा देत होते आणि बिंदास त्यांचं चाललेलं होतं. त्यामुळे त्या घोषणा पोलिसांना प्रोव्होकेटिव्ह वाटू शकतात. पण ती पुन्हा हे भाषा आहे. भाषा स्वातंत्र्य आपल्याकडे आपल्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. त्यावरती लाठी चालवणे हा काही उपाय आहे असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना प्रवोक करायला बऱ्याच बाबतीत पोरं उलट हे वापरत होती. त्यांना पाणी वाटत होती, त्यांना आय लव्ह यू म्हणत होती, त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करत होती. आम्ही काही पोलिसांना खाणं दिलं, त्यांनी घेतले आमच्याकडनं लाडू, खाल्ले बिल्ले सुद्धा. इनफॅक्ट त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही काल रात्री 2 वाजल्यापासून इथे उभे आहोत, आमचे पण आता पाय दुखायला लागले. पण मारायची वेळ आल्यावरती मात्र ते हे विसरत होती की आपण आत्ता या लोकांशी बोलत होतो, हे तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहेत, यांचा कशावरती तरी विश्वास आहे म्हणून इथे आलेली आहेत आणि म्हणजे जोरदार मस्त बेदम मार देत होती. जेनझीचा तू उल्लेख केलास आणि जेनझीच्या भाषेचा पण उल्लेख केलास. या आंदोलनामध्ये जेनझी आहेत किंवा जेनझींचं हे आंदोलन आहे असं याच्याकडे पाहिलं जातं. तुला प्रत्यक्ष तसं वाटलं का की जेनझी हा या आंदोलनाचा एक भाग होते असं वाटलं तुला? नाही, मला 100% असं वाटतं की हे जेनझींचं नेतृत्व असलेलं आंदोलन आहे. म्हणूनच ते काहीशा बाबतीत थोडंसं केओटिक आहे. ते आता पसरतंय आणि कुठेतरी मला असं वाटतं की ही जी मुलं आहेत यांनी फक्त ही माझ्या पिढीची मुलं नाहीयेत किंवा ही माझ्या आधीच्या पिढीची मुलं नाहीयेत. त्यांनी मनमोहन सिंग पाहिले नाहीत, त्यांना काही कुठल्या पार्टीशी घेणं नाही. त्यांनी एकच सरकार पाहिलंय. त्यांनी देश फक्त ह्या आत्ता सत्तेवर असलेल्या माणसांकडनंच चालवला जाताना पाहिलाय आणि त्यात कुठेतरी त्यांना असंतोष आहे आणि तो साठत गेलेला असंतोष आहे. आणि एज्युकेशन सिस्टीमच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ही सगळी मुलं कम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सना अतिशय सिरियसली घेऊन आतापर्यंत जवळजवळ झापड लावून जगत येत होती असं चित्र दिसून येतं. आणि कुठेतरी आता अचानक त्यांचा दृष्टिकोन उघडलाय. त्यांना अचानक एक लक्षात आलेलं आहे की त्यांना यंत्रणा दिसू लागलेली आहे, त्यांना पॉलिटिकल फोर्सेस कसे काम करतात हे दिसू लागलेलं आहे. मी ज्यांच्याशी बोलले, ज्या काही तरुण मुलांशी बोलले, त्यातल्या मॅक्झिमम मुलांचं म्हणणं होतं की हा त्यांचा कोणत्याही प्रकारच्या पॉलिटिकल ऍक्टिव्हिझमशी आलेला पहिला संबंध आहे. तर त्यामुळे ते रस्त्यावरती उतरणं याची पण एक त्यांना आता नशा आहे.
की रस्त्यावरती उतरणं, स्वतःच्या हक्कासाठी बोंबाबोंब करणं काय असतं, त्यातनं काय प्रकारची एम्पॉवरमेंट वाटते, काय पद्धतीने आपण आपल्या हक्कांसाठी लढतोय, याचा जो एक जोश असतो, तोही जोश आता त्यांच्यात संचारलेला आहे. आणि त्यामुळे ते तिकडे आता मोकाट सुटलेले आहेत. आणि त्यांना त्यांच्याकडे त्यांना त्यांना इतिहासाचं बॅगेज कमी आहे. तर त्यामुळे त्यांची भाषा, त्यांचे स्लोगन्स, त्यांची गाणी, त्यांची राग व्यक्त करायची पद्धत, हे सगळं पूर्णपणे वेगळं आणि नवीन आहे. पण मला असंही वाटतं त्याच्या पुढे जाऊन, की 20 तारखेपर्यंत, म्हणजे 20 तारखेचा जो मार्च होता त्यात तरी मला जवळजवळ म्हणजे जास्तीत जास्त तरुणच दिसले. पण मला वाटतं जी काही हिंसा तिकडे बघायला मिळाली, ज्या पद्धतीने पोलीस आणि आरएएफ वागले, ते सगळं पाहता आता जो सपोर्ट तिथे मिळतो आहे आणि आता ज्या प्रकारचं एक ढगफुटी झाल्यासारखा सपोर्ट जो येतो आहे देशभरातून, तो मला असं वाटतं की फक्त शिक्षण व्यवस्थेबद्दल नाहीये. तो कुठेतरी गेली अनेक वर्ष विविध प्रकारचा असंतोष जो दाटत गेलेला आहे, जो साठत गेलेला आहे, त्याचा कुठेतरी आउटबर्स्ट झालेला आहे आणि लोकांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळतोय त्याबद्दल व्यक्त व्हायला. तू म्हटलीस त्याप्रमाणे की जर हे पूर्णतः जेनझीचं आंदोलन आहे तर या आंदोलनातल्या जेनझी चे जे काही आपण म्हणूयात की ओळख दाखवणारे पॉइंट्स कुठले असतील किंवा त्याचे काय अशा खाणाखुणा तुला त्या आंदोलनामध्ये दिसल्या? म्हणजे एक स्लोगन बोर्ड्स आपण पाहिले तर त्याच्यामध्ये अगदी बोल्ड लँग्वेज यूज करणं हा त्यांचा एक महत्वाचा आणि मोठा असा आपण म्हणूयात की भाग आहे किंवा पॉइंट आहे असं म्हणूयात. पण या व्यतिरिक्त जेनझी, कारण तूच उल्लेख केलास आणि आपणही सगळ्यांना माहिती आहे की जेनझीनं आंदोलन अशी पाहिलेली नाहीयेत. त्यांनी परदेशात झालेली आणि त्यातनं सत्ता उलथवून टाकलेल्या आंदोलनांबद्दल कदाचित वाचलं असेल, त्याचे रील्स पाहिले असतील किंवा फोटो पाहिले असतील. पण ही आंदोलनं कशी होतात याचा त्यांच्याशी फारसा जवळून संबंध तसा आलेला नाही. आता शाळांमध्ये पण कॉलेजांमध्ये पण चळवळी किंवा आंदोलनं होताना दिसत नाहीत. मग या जेनझीच्या आंदोलनातले असे कुठले पॉइंट्स तुला वाटले की हे जेनझीचं आंदोलन आहे असं आपण याला म्हणावं? नाही, एकतर मला असं वाटतं सरसकट जो ह्युमर दिसतोय ना, ते सगळीकडे, त्या सगळ्याकडे ते ह्युमरनी पाहतायत. म्हणजे ते नाही, म्हणजे ते आता तुम्ही बघितलं इव्हन रील्स मध्ये जर पाहिलं, आता ज्या पद्धतीने ते पोस्ट करतायत, तर ते केवळ शूट केलेलं फुटेज नाही पोस्ट करत आहेत. हा व्हिडिओ मारहाणीचा असं ते नाही पोस्ट करत आहेत. त्याच्या आधीची त्यांची कॉमेंट्री, त्याच्यावरच्या त्यांच्या कॉमेंट्स, त्यांची कॅप्शन्स असतील, ते अतिशय आयरॉनिक गाणी वापरून पोस्ट करतायत. ते ट्रेंडिंग पद्धतीने, म्हणजे आता उदाहरणार्थ काय, एक ट्रेंड आहे ज्याच्यामध्ये कपल्स हे करतात की एक आकाशवाणीमध्ये प्रश्न विचारला जातो की तुमच्यातलं भांडतं कोण जास्त, आणि मग कपल्स दाखवतात की ही भांडते किंवा मी भांडतो, किंवा तुमच्यातलं पहिल्यांदा आय लव्ह यू कोण म्हणालं, मग ते दाखवतात हा म्हणाला का मी म्हणाले, जे काय. तर या अशा प्रकारची ट्रेंडिंग रील्स ते पोलिसांना घेऊन करतायत की तुमच्यातलं भांडतं कोण, मग ते पोलिसांकडे बोट दाखवतायत, तुमच्यातलं आय लव्ह यू कोण म्हणतं म्हणजे स्वतःकडे बोट दाखवतायत. तर अशा पद्धतीने ट्रेंडिंग भाषा वापरून आता जे चालू आहे त्यावरती भाष्य करणं असेल, किंवा त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं रॅप असतील, विविध रॅप आर्टिस्ट आता तिकडे स्पॉन्टेनियसली रॅप करतायत जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल. त्यांची चित्र असतील ते काढत असलेली, हे सगळेजण ग्राफिक नॉव्हेल्स बघत, कार्टून्स बघत, स्टँडअप कॉमेडी बघत मोठी झालेली मुलं आहेत. तर त्यामुळे पॉलिटिकल ह्युमर कसा वापरायचा याचा त्यांना अतिशय शार्प अंदाज आहे, तर ते वापरत असतील. किंवा प्रत्येक गोष्ट, म्हणजे जो काही ते व्हिडिओ बनवतात किंवा जे काही फुटेज त्यांच्याकडे आहे, हे मीम वर्दी कसं होईल, हे व्हायरल कसं होईल, त्या पद्धतीने ते पोस्ट करणे. तर त्यामुळे ज्या रेटनी याबद्दलची माहिती पसरत सुद्धा गेली आहे, त्याला सुद्धा कुठेतरी जेनझीचा जो सोशल मीडियाच्या बाबतीतला कम्फर्ट आहे तो जबाबदार आहेच. तू म्हणतेस त्याप्रमाणे जेनझीनं हे आंदोलन, म्हणजे जेनझीचं काय आपण म्हणूयात की त्यांचं प्रतिनिधित्व याच्यामध्ये पाहायला मिळतं किंवा त्यांच्या भाषेतनं झालेलं हे आंदोलन आहे, त्यामुळे याला आपण ते तिथे हिंदी गाण्यांच्या ट्यून्स बदलून आत्ताच्या कॉजचे शब्द घालून गाणी म्हणतायत. ते तिकडे 2-3दा असं झालं की पोलीस हल्ला करायला आले की ते तिथे जनगणमन सुरू व्हायचे, म्हणायला सुरुवात करायचे, की एक जवळजवळ 52-53 सेकंद पोलीस तिकडे सरळ उभं राहायचे नॅशनल अँथम चालू आहे म्हटल्यावरती, नॅशनल अँथम संपल्यावरती हल्ला करायचे. आता हे एका लेवलला किती विनोदी आहे. म्हणजे अमानुष हल्ला होतोच आहे, हिंसाचार आहेच, रक्त वाहतच आहे, डोकी फुटतातच आहेत, पण ही जी आयरनी आहे ही जेनझीला खेळवता येऊ शकते फक्त. दुसरी गोष्ट, तिकडे आता मार्वेलचे हिरोज आलेत कपडे घालून, डायनोसॉर आले आहेत, तिकडे बीट बॉक्सिंग चालू आहे, तिकडे मच्छरदाणीची टेंट्स घेऊन लोक कायमची आता हे करून आलेली आहेत. तर त्यामुळे इट इज ऑलमोस्ट लाईक अ फेस्टिवल ऑफ रेझिस्टन्स.
इट हॅज टर्न्ड इन टू अ फेस्टिवल ऑफ रेझिस्टन्स रादर दॅन अ प्रोटेस्ट साईट. खूप चांगला टर्म वापरलेला आहेस तू की फेस्टिवल ऑफ रेझिस्टन्स म्हणून, पण त्याच्याकडे सरकार तशा पद्धतीनं पाहत नाहीये सध्या. सरकारला असं नाही. वाटतंय की याच्यामध्ये अराजकता माजवण्यासाठी हे केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय षडयंत्र याच्या मागे आहे. आता मला एक तुला विचारायचं आहे, तू विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात असतेस, तुझे अनेक विद्यार्थी या सगळ्याशी जोडलेले असावेत किंवा नसावेत, हो, त्यांचे विचार आहेत, काय हो. जे काही असतील ते. पण महत्वाचं आहे ते म्हणजे की या विद्यार्थ्यांनी अशी मागणी करणं, या विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी रस्त्यावर उतरणं किंवा या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषेतनं सरकारला आपल्या मागण्या मान्य करायला लावणं आणि त्यासाठी आंदोलन उभारणं, याच्याकडे तू कसं बघतेस? कारण चळवळी जसं आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी पाहिलेल्या नाही आहेत, पण यांची ही चळवळीची भाषा वापरून त्यांनी जी चळवळ उभारलेली आहे, वाटतंय याच्यामुळे चळवळीला एक वेगळं अंग मिळतं आहे, वेगळी दिशा मिळते आहे? हो, मिळते आहे. एक तर मला असं वाटतं की कुठेतरी त्यांना हे लक्षात येणं की फक्त सोशल मीडियावरती बोलून किंवा स्टँडअप कॉमेडीमध्ये ते मांडून उपयोगाचं नाहीये. रस्त्यावरती कधीतरी उतरणं महत्वाचं होतं. कधी कधी तिथे येऊन मार खाणं, बोंबाबोंब करणं हे गरजेचं असतं. हा त्यांना मला वाटतं खूप मोठा धडा मिळतोय. आणि मला खरं तर भरून येतं की ही इतकी लहान लहान मुलं माझ्या पिढीला, माझ्या वरच्या पिढ्यांना जागं करतायत आणि स्वतःच्या हक्कासाठी कसं लढायचं असतं हे दाखवतायत. मला वाटतं कुठेतरी आपण गेल्या काही वर्षात हे विसरलोय. तर त्यामुळे ते दाखवून देतायत. बदल घडण्याच्या बाबतीत विचाराल तर मला माहिती नाही, कारण प्रोटेस्ट सहसा फेल होतात. म्हणजे त्या प्रोटेस्टमधनं ताबडतोब काहीतरी राजकीय बदल घडून येईलच याची काही मला गॅरंटी वाटत नाही. पण असंतोष आहे याची दखल घ्यायला लावणं किंवा त्या असंतोषाबद्दल मोठ्यानी बोललं तर आपल्याला ताबडतोब मोठ्यानी बोलायची गरज आहे याची दखल घ्यायला लावणं किंवा न घाबरता बोललं पाहिजे हे दाखवून देणं, या प्रकारचे काही मोठे बदल या आंदोलनामुळे घडतायत असं मला वाटतं. माझ्या आजूबाजूचे अनेक जे उजव्या विचारसरणीला सपोर्ट करणारे होते, ते कुठेतरी मला त्यांना आजूबाजूला जे काही चाललंय त्यातला फोलपणा दिसतोय. इथे मी सुद्धा काही ही विचारसरणी अवलंबली पाहिजे किंवा ती विचारसरणी अवलंबली पाहिजे हे बोलण्याकरता मी बसलेले नाहीये. पण मला असं वाटतं प्रत्येक माणसाची आपली आपली काहीतरी एक मोरॅलिटी असते. त्या मोरॅलिटीमध्ये हिंसेला जागा काय? त्या मोरॅलिटीमध्ये मुलांना योग्य पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे का नाही? हे प्रश्न आपण कुठेतरी इंडिव्हिज्युअली आपण उत्तर देऊ शकतो. आपल्याला त्याचं कुठेतरी उत्तर आतमध्ये माहिती असतं. आणि आपला काहीतरी एक विचित्र पद्धतीची लॉयल्टी होऊन जाणे, म्हणजे आता ज्या प्रकारचं पोलरायझेशन झालंय, राजकीय पोलरायझेशन, त्यात कुठेतरी आपली लॉयल्टी धरून बसणे आणि ही सगळी मोरॅलिटी विसरून जाणे, हे कुठेतरी मला माझ्या आणि माझ्या वरच्या पिढीचं झालेलं दिसतं. ते नक्की तोडण्याचा किंवा त्यात एक तडा निदान निर्माण करण्याचं काम या पिढीने आता केलंय असं मला वाटतं. आणि मला दुसरं असंही वाटतं की मी जेव्हा मोठी होत होते म्हणजे 90s मध्ये, तेव्हा मला एक प्रकारचा विश्वास वाटायचा की माझं भविष्य हे माझ्या वर्तमानापेक्षा नक्की उज्ज्वल आहे. तो विश्वास मला आत्ताच्या तरुणांमध्ये दिसत नाही. आणि ते फक्त पर्यावरण आपलं फक्त शिक्षण व्यवस्थेला घेऊन नाहीये, ते पर्यावरणाच्या बाबतीत असेल, ते इतर इकॉनॉमिक पॉलिसीजच्या बाबतीत असेल, अनेक बाबतीत असेल, त्यांना त्यांचं भविष्य त्यांच्या वर्तमानापेक्षा 100% उज्ज्वल आहे हा विश्वास मला त्यांच्यात दिसत नाही. तर त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी लढणं, त्यांनी आवाज मी तिकडे जाऊन स्वतःचा आवाज तिथे व्यक्त होणं हे मला अतिशय महत्वाचं वाटतं. आणि हा अनुभव त्यांना आयुष्यभर पुरून उरेल असं मला वाटतं. या अनुभवातनं नागरिक म्हणून, विद्यार्थी म्हणून ते खूप काही शिकणार आहेत आणि ते घडणार आहेत असं कुठेतरी मला दिसतं. तुझ्याप्रमाणे अनेकांचं असं स्वप्न आहे ते म्हणजे की आपल्या पुढच्या पिढीला एक सेफ जग द्यावं, एक सेफ जगणं द्यावं. पण आत्ताच्या घडीला जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे तुझ्याकडे जेव्हा तू मोठी होत होतीस तुझ्या मनात विश्वास होता की आपलं भविष्य चांगलं असेल. या विद्यार्थ्यांसाठी तोच भविष्याचा प्रश्न आहे आणि ते या आंदोलनातनं विचारतायत.
तर मग हा असं भविष्यासाठी काय आपण म्हणूयात की अंधारात चाचपडत राहणं किंवा भविष्य स्पष्ट न दिसणं आणि भविष्याबद्दल खात्री नसणं, हे आपल्या देशाच्या दृष्टीनं, देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं तुला काय वाटतं किती घातक आहे? नाही, हा हे मला अतिशय घातक आहे असं वाटतं. म्हणजे कुठेतरी देशाचं भविष्य म्हणजे काय असतं हे काहीतरी एक ऍबस्ट्रॅक्ट कल्पना नाहीये ना. कोण घडवणार आहे देशाचं भविष्य? आपल्याला आपल्या आपल्या देशामध्ये मुलांनी राहून चांगल्या पद्धतीने शिकून चांगले सायंटिस्ट बनणं, चांगले रिसर्चर्स बनणं, चांगले डॉक्टर्स बनणं, चांगले इंजिनियर्स बनणं, आर्किटेक्ट्स बनणं, हे सगळं महत्वाचं आहे का नाहीये? आणि ते कसे बनणार जर म्हणजे आता त्यांची मानसिक स्थिती असेल, शारीरिक स्थिती असेल, पर्यावरणाची अवस्था आपण जर पाहिली ते असेल, शिक्षण व्यवस्था असेल, तर ह्या सगळ्यातनं जर त्यांना कोणत्याही प्रकारचा सपोर्ट आणि स्टेबिलिटी नसेल, तर ही मुलं जर त्यामुळे अनस्टेबल असतील, बिथरलेली असतील, घाबरलेली, हा शब्द मी वापरणार नाही कारण ही मुलं घाबरत नाहीत, ती बिंदास आहेत, ती बेधडक आहेत, ती घाबरवतात. तर पण त्यांना जर त्या प्रकारचा विश्वास नसेल तर त्यांनी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे जबाबदार ऍडल्ट्सना त्यांनी प्रश्न विचारायचे नाहीत का? मग त्यांनी कोणाला प्रश्न विचारायचे? किंवा त्यांनी काय म्हणजे काय करत बसायचं घरी? प्रार्थना केल्यावरती हे प्रश्न सुटतील का? काय करायचं असा मुद्दा आहे ना. त्यांच्या हातात काय करण्यासारखं आहे आता? आता म्हणजे आपण साहित्यिक असेल किंवा कुणीही कलाकार असेल, एखादी गोष्ट बघितली की ती त्याच्या अभिव्यक्तीच्या अनुषंगानं ती त्याची कलेचं अंग आहे त्याच्यानुसार ते बघत राहतं किंवा ते मांडत राहतं. तर तुझ्या डोक्यात अशा पद्धतीनं काही गोष्टी आल्या आहेत का? तू लिहिल्यास का? कविता म्हणा किंवा मग काही, कारण तू उत्तम लिहितेस असं म्हणजे पाहिलेलं आहे, मी ऐकलेलं सुद्धा आहे. तर त्या अनुषंगानं तर काही मांडलेलं आहे डोक्यात, उतरलेलं आहे कुठे ब्लॉग? नाही, आता तरी अजून तरी मी काहीही मांडलेलं नाहीये. मी मॅक्झिमम माझ्या असं लक्षात आलं की गेल्या काही वर्षात हे जे काही माझं म्हणणं आहे ते वापरून मी माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यायचा प्रयत्न करते किंवा रादर असं म्हणून आपण इन्स्पायर करायचा प्रयत्न करते की त्यांचं काम हे त्यांच्या जगण्याशी कुठेतरी समरस असावं. त्यांच्या जगण्यातले जे अनुभव आहेत, जे प्रश्न आहेत, ते त्यांच्या कामातनं त्यांना मांडता यावे. याकरता त्यांना एम्पॉवर करण्याचं काम मी गेली काही वर्ष करते. कारण बाकी माझं काम कमर्शियल असतं आणि आपल्याला माहितीये, मी त्याबद्दल जितकं कमी बोलीन तितकंच बरं. आपल्या कमर्शियल स्पेसमध्ये राजकीय होण्याचा किती स्कोप आहे किंवा किती नाही याबद्दल काही मी नव्याने सांगायची गरज नाही. तर धन्यवाद इरावती, तू आमच्याशी मन भरून बोललीस आणि तुझे जे अनुभव आहेत ते शेअर केलेत. तर जसं इरावतीनं सांगितलं त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे मला वाटतात ते म्हणजे की सुरुवातीला जेव्हा ती आंदोलनात सहभागी झाली होती, अंतःप्रेरणेनं गेली होती, आतल्या आवाजानं तिथं ओढली गेली होती आणि तिला तिथं तेव्हा सेफच वाटत होतं. पण त्याच्यानंतर तिला असं वाटलं की इथं जेव्हा ज्या पद्धतीनं मारहाण झाली त्याच्यानंतर तिला वाटलं की माणुसकी कुठे हरवली आहे का? अर्थात पोलिसांच्या दृष्टीनं तिनं हा उपस्थित केलेला प्रश्न आहे आणि हे जेनझींचंच आंदोलन आहे असं सुद्धा तिला वाटतं. त्यांची भाषा, त्यांची एक्सप्रेस होण्याची पद्धती यावरनं तिला असं वाटतंय की हे जेनझींचं आंदोलन आहे आणि त्यांनी प्रश्न विचारू नये आपल्यापेक्षा मोठ्यांना तर कोणाला, असा एक महत्त्वाचा सवाल तिनं विचारलेला आहे. आणि हाच प्रश्न घेऊन आंदोलन करता आहे जंतर मंतरवरचे जे आंदोलन करते त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळावं अशा आपण आता शुभेच्छा देऊयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुमच्या मनात काय प्रश्न आहेत त्या आंदोलनाला धरून ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.